स्पीड ब्रेकर टाकला होता त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. या योजना केली. लाडका भाऊ योजना केली. लाडका शेतकऱ्याला वीज बिल माफ केलं. सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांनी काही योजना सुरू केल्या. पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात कर्नाटक पुढे होतं. महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो. लोक सीएम होत. मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन. सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी डीसीएम आहे. आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात. पद वर खाली होतात. सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे. याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय. ग्वाही आपल्याला द्यायला आलोय. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत. इकडे रामदासबाई इकडे आहेत. ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेचं पाणी, वाहून जाणारं पावसाचं पाणी, समुद्राला जाणारं पाणी थांबवलं पाहिजे. मी बाईंना अभिमानाने सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून 67 टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे. यासाठी काम आता सुरू झालंय आणि त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होतील, छोटी धरणं होतील. या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय. त्याच्यामध्ये MIDC ला घेतलंय, त्याच्यामध्ये MMRD ला घेतलंय,
त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय, या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होईल. आणि